आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. सर्वच पक्षातील बंडोबांचा थंडोबा करण्याची शेवटची संधी. शिवसेना भवनामध्ये आज ठाकरे गट आणि मनसेची बैठक. बैठकीला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनामध्ये आज ठाकरे गट आणि मनसेची बैठक. बैठकीला उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनामध्ये येणार. ठाणे मनपाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती. शिवसेना उमेदवारांसह नेत्यांची उपस्थिती. चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांमुळे नाराज. भाजपमध्ये उपऱ्यांचाच उदो उदो. उमेदवार यादीमध्ये भाजप अव्वल. बाहेरून आलेल्या तब्बल 337 जणांना उमेदवारी. भरत गोगावलेंचा मुलगा प्रमोद गोगावले आज अर्ज मागे घेण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर घेतला निर्णय. दानवेंनी जेवढे उमेदवार उभे केले तेवढे निवडून आणावेत. आमच्यामधला वाद लावण्याचा प्रयत्न करू नये. भाजपचे आमदार संजय केनेकरांचा अंबादास दानवेंना टोला. प्रकाश सुर्वेंच्या मुलाला उमेदवारी नाकारली. नाराज आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल. नार्वेकरांविरोधातील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल. महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला. पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या हडकोमध्ये छेडछाड करणाऱ्याला चोपलं. माफी मागायला लावून तोंड हे काळं केलं. नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन. साताऱ्यामध्ये साहित्यिकांचा भरणार मेळावा. विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू. आंदोलकांचा साताऱ्याच्या संमेलन स्थळी इशारा. अफगाणिस्तानामध्ये आलेल्या पुरामुळे 12 जणांचा मृत्यू तर 11 जण गंभीर जखमी. बलुचिस्तानच्या सीबीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी. काल सायंकाळी झाला होता ग्रेनेड हल्ला. भारत पाकिस्तानात अण्वस्त्र प्रकल्पांच्या यादीची देवाणघेवाण. ऑपरेशन सिंदूर नंतर तणावाच्या पार्श्वभूमीतही दोन्ही देशांचा निर्णय. रशियातील नववर्ष सोहळ्यामध्ये ड्रोन हल्ला. हल्ल्यामध्ये किमान 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. टीम इंडियाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता. न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दार होणार खुली तर ऋषभ पंतच्या निवडीची शक्यता.